मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी असल्याचं भासून लासलगाव येथील 82 वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याला व्हॉट्सअप आणि फोनद्वारे संपर्क साधत 5 जणांनी तब्बल 14,25,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी रामराव रामचंद्र कवठे वय 82 वर्ष, व्यवसाय सेवानिवृत्त, सहकार खाते, महाराष्ट्र शासन, स्टेशन रोड, लासलगाव यांच्या राहत्या घरी 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत व्हॉट्सअप आणि फोनवर आरोपी सिमरन, रवी कपूर, गीता बॅनर्जी, विजय सिंग, अनिल कुमार दास यावरील 5 आरोपींनी फिर्यादी रामराव कवठे यांना क्विक्स मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत असं भासवणारे व्हॉट्सअप आणि फोनद्वारे कॉल करून क्विक्स मॅक्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर एजंटचे 30% कमिशन मिळवून देतो, तसेच कोरोना काळात कंपनीनं 10 लाख रुपये जमा केले आहेत, असे एकत्रित 26,71,706 रुपये तुम्हाला मिळतील असं सांगून नमूद कंपनीच्या नावानं पैसे जमा करण्यास सांगून त्यांची पावती पाठवली। फिर्यादी यांनी एकूण 14,25,000 रुपयांची फसवणूक केली म्हणून सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 4/2025, भारतीय न्याय संहिता 318-4, 319-2-3-5, माहिती तंत्र कायदा कलम 66 क आणि ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करत आहेत। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।